लांब थोडंसं लांबून घे. कॅमेरा थोडासा लांब घे, काउंटर वगैरे बाहेर पण जा आणि मॉलचं वगैरे पूर्ण लाईट अजय वरची लाईट नमस्कार. ओम गायत्री नर्सरी व आत्ता जो आपण पूर्ण परिसर बघितला, जो आत्ता पूर्ण डिस्प्ले बघितला, हा ओम गायत्री ॲग्रो मॉल या ठिकाणाहून आपण हे आजचं आपलं वेबिनार उशिरा लागवड झालेल्या भाजीपाला पिकाबद्दलचं नियोजन हे आज आपण या ओम गायत्री ॲग्रो मॉलमधून आपण आज लाईव्ह करत आहोत. सगळ्या प्रकारचे इनपुट्स अगदी मल्चिंग पेपरपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सगळे आपल्याला या ठिकाणी अवेलेबल मिळतील. ही एक आपल्याला ओम गायत्री नर्सरी यांनी दिलेली सेवा म्हणता येईल. तर जो आजचा आपल्या चर्चासत्राचा विषय होता की उशिरा लागवड झालेल्या भाजीपाल्याचं नियोजन. ह्याच्या मागचं कारण काय आहे की आपलं हे तिसरं वेबिनार आहे की जे आपण टोमॅटो आणि मिरचीमध्येच करतो आहोत. जो काही प्रचंड प्रमाणामध्ये पडणारा पाऊस आहे, त्या पावसामुळं जो टाइम स्पॅन आपण पकडलेला होता की टोमॅटो आपले एवढे दिवस राहतील किंवा मिरची एवढे दिवस राहील, तो अति पावसामुळं आर्लीचे जे प्लॉट आहेत ते खराब झाले आणि ते प्लॉट खराब झाल्यामुळं आहे त्याच मल्चिंग पेपरवरती काही नवीन पीक आपण करू शकतो का, या अनुषंगानं बरीचशी चर्चा किंवा बरेचसे फोनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी विचारपूस केली किंवा चर्चा केली. मग त्या अनुषंगानं जर आपण एक चर्चा घेतली किंवा वेबिनार जर घेतला तर नक्कीच जे काय आपण इथून पुढचं प्लॅनिंग करणार आहोत त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला आत्ताच सॉल्व्ह करता येतील आणि अति पडणाऱ्या पावसामुळे जे होणारं आपलं नंतरचं नुकसान आहे ते पण नुकसान आपल्याला कमी करता येईल. या दृष्टीनं आपण हे आजचं वेबिनार या ठिकाणी घेत आहोत. उशिरा लागवड जे आता आपण करणार आहोत त्या उशिरा लागवड हा शब्दप्रयोग का, तर ज्या वेळेला कोणतंही पीक आपण करतो हे त्या सीझननुसार असलं पाहिजे. सीझन जर त्या पिकाशी अनुरूप नसेल किंवा त्या पिकाला पोषक नसेल तर अपेक्षित उत्पन्न किंवा अपेक्षित टनेज आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही किंवा अनपेक्षित येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. साधा आणि सोपं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल, टोमॅटो मिरची जरी आपल्याला करायची असेल किंवा बऱ्याच ठिकाणी विचारपूस होते की विचारणा होते की वेलवर्गीयामध्ये काय आपण नियोजन केलं पाहिजे. जर आपण टोमॅटो, मिरची किंवा कारलं यासारख्या पिकांचा विचार करत असू
तर ऑक्टोबर एंड नंतर नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या थंडीचा किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पडणाऱ्या थंडीचा विचार आपल्याला करावाच लागेल. लो टेम्परेचरमध्ये वेलवर्गीय किंवा कोणतंही भाजीपाला पीक हे टनेजला अडचण देतं. त्याच्यामुळे मग त्या अनुषंगानं आपल्याला आत्ताच काय उपाययोजना करता येतील हे आपण या वेबिनारच्या माध्यमातून आपण चर्चा करू. जे आता इथून पुढची जी आपली लागवड होणार आहे ही ह्या 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान झालीच पाहिजे. तिथून पुढे जर आपल्याला लागवड करायची असेल म्हणजे ऑक्टोबरच्या 15 तारखेच्या नंतर जर आपल्याला प्लॅनिंग करायचं असेल तर त्यावेळेला थंडीमध्ये जी मुळीची अडचण येणार आहे ती मुळीची अडचण येऊ नये म्हणून बेसल डोसमध्ये आपल्याला थोडेसे बदल या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर बेसल डोसमध्ये आपल्याला जो बदल जो करायचा आहे त्या बदलामध्ये नत्राचं प्रमाण आपल्याला वाढवून घेणं आवश्यक आहे. पहिल्या जे आपण वेबिनारमध्ये चर्चा केली त्यावेळेला आपण नत्राचं प्रमाण कमी करण्यासाठी सांगितलं होतं. पण थंडीचा विचार करता बेसल डोसचा वापर ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला नत्राचा वापर हा करावाच लागेल. टोमॅटो, मिरची याचं जर आपल्याला आता प्लांटेशन करायचं असेल, प्लॉट नवीन करायचा असेल तर मल्चिंग पेपरच्या आत आपल्याला अमोनियम सल्फेट किंवा युरिया याच्यापैकी एक 25 ते 30 किलो एकरी वापरणं गरजेचं आहे. मग तो डोस कशा पद्धतीने असला पाहिजे? एन, पी आणि के ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन त्या डोसमध्ये असलं पाहिजे. प्लस न्यूट्रिशन सेकंडरी आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे याचंही कॉम्बिनेशन असलं पाहिजे. का? आज आपण जे रोप लावणार आहोत त्याचा बहाराचा कालावधी किंवा मोठं फळ देण्याचा जो कालावधी तो 60 दिवसानंतरचा आहे. आणि 60 दिवसानंतर जर आजपासून जरी आपण कॅल्क्युलेट केलं 1 ऑक्टोबरला जरी आपले प्लांटेशन झालं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 2 महिने जाणार. डिसेंबरमध्ये फुल फॉर्मनं ते पीक असलं पाहिजे किंवा ज्याच्यावरती जे फळ आहे ते 100% आपल्याला टनेज मिळालं पाहिजे. याच्यासाठी जो बेसल डोस आपण वापर करणार आहे हा तो त्या 60 दिवसानंतर काम करणारा असला पाहिजे. म्हणून बेसल डोसमध्ये युरिया किंवा अमोनिया 1846, सल्फर दाणेदार जे सल्फर येतं बेंटोनाइट, ग्रॅन्युअलवर जे सल्फर येतं ते सल्फर 15 ते 20 किलो. निंबोळी पेंटचा वापर जर आपल्याला करता आला तर निंबोळी पेंट 200 किलो. कव्हर GR, सॉइल मास्टर आणि न्यूफर्ट कॉम्प्लेक्स मायक्रोन्यूट्रिएंट ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये एक डोस हा गेला पाहिजे. म्हणजे सगळ्यात बेसिक महत्त्वाचा जो बदल आपल्याला या उशिरा लागवड करण्याच्या भाजीपाल्यामध्ये जर करायचा असेल तर तो म्हणजे बेसल डोसमध्ये आपल्याला नत्राचा वापर करणं गरजेचं आहे. नत्र म्हणजे एन, पी आणि के ह्या तिन्हींचा समतोल असला पाहिजे. निंबोळी पेंट किंवा 5-10-5 किंवा 7-10-5 याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॉइल मास्टर आणि कव्हर GR यांचा जर आपण वापर त्याच्याबरोबर केला तर थंडीच्या काळामध्ये म्हणजे तापमान कमी झाल्यानंतर जी मुळीला अडचण येणार आहे किंवा जी पानाच्या ग्रोथला किंवा झाडाच्या ग्रोथला जी अडचण येणार आहे ती आपल्याला काही प्रमाणामध्ये कमी करता येईल. आणि सल्फरचा वापर एक आपल्याला बेसल डोसमध्ये योग्य करणं गरजेचं आहे. हा झाला आपला जो आता नवीन प्लॉट आपण करणार असू त्या प्लॉटच्या संदर्भात करायचं नियोजन. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा सांगणं माझ्या दृष्टीनं आवश्यक आहे. जर जुन्या प्लॉटवरती किंवा जुन्याच मल्चिंग पेपरवरती आपण नवीन प्लांटेशनचं प्लॅनिंग करणार असू, टोमॅटोचा प्लॉट गेलाय त्याच्यावरती काकडी करायची किंवा मिरचीचा प्लॉट गेलाय परत त्याच्यावरती मिरचीच आपल्याला करायची किंवा टोमॅटोचा प्लॉट जाऊन वाटतंय की मल्चिंग पेपर चांगला परत टोमॅटो करायचे, अशा जर म्हणजे त्याच बेडवरती त्याच मल्चिंग पेपरवरती जर नवीन प्लांटेशन आपल्याला कोणत्या रोपांचं करायचं असेल तर सॅनिटायझेशन होणं फार गरजेचं आहे. त्या जमिनीमध्ये तयार झालेल्या हानिकारक बुरशी निघून जाणं किंवा त्या हानिकारक बुरशी मारणं हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे. ज्यावेळेला आपण ते सॅनिटाईज करू त्याच वेळेला जे नवीन आपण रोप लावणार आहे ते 100% त्या ठिकाणी जगेल किंवा त्या ठिकाणी त्याची मुळी व्यवस्थित कार्यक्षम राहील. मग त्यासाठी पर्याय काय आपल्याला करता येतील?
प्लांटेशन जर करायचं असेल तर प्लांटेशनचे 4 ते 5 दिवस अगोदर हायड्रोसिल, नॅनो सिल्वर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड, हायड्रोसिल एकरी 2 लिटर हे ड्रीपमधून गेलंच पाहिजे, जेणेकरून त्या जमिनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरशी तयार झालेल्या असतील त्या पूर्णतः क्लिअर होतील आणि जे आपण नवीन प्लांटेशन करू, जे नवीन झाड आपण त्या ठिकाणी लावू ते 100% जगलं जाईल, त्याची मर होणार नाही. हा एक ज्या जुन्याच प्लॉटवरती आपल्याला नवीन प्लांटेशन करायचं, या ठिकाणी हा एक बदल आपल्याला करणं फार आवश्यक आहे. काही प्लॉट जे मरमुळं, आता बऱ्याच ठिकाणी पाऊस अति प्रमाणामध्ये झाला, पाणी ज्या ठिकाणी साचून राहिलं त्या ठिकाणी फ्युजरियम, स्क्लेरोशियल या फंगसमुळं काही ठिकाणचे प्लॉट गेले, काही ठिकाणी बॅक्टेरियल विल्टमुळं प्लॉट गेले आणि अशा ठिकाणचे प्लॉट काढून जर आपल्याला परत त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन करायचं असेल तर त्या जमिनीमधलं जो काही स्क्लेरोशियलचं इनॉक्युलम असेल, फ्युजरियमचं इनॉक्युलम असेल ते आपल्याला कमी करणं आवश्यकच आहे. मग ते कोणत्या प्रकारचं इनॉक्युलम आहे हे जर आपल्याला लक्षात आलं, मुळी कुजलेली असेल फ्युजरियम, खोड कुजलेला असेल स्क्लेरोशियल, खोडही चांगले, मुळीही चांगली आणि झाड सुकून जाते तर तो बॅक्टेरियल विल्ट. असं जर आपल्याला लक्षात आलं तर फ्युजरियम आणि स्क्लेरोशियलसाठी आणि बॅक्टेरियल ह्या तिन्हीसाठी हायड्रोसिल काम करेल. त्याच्यानंतर लागवड करायचे 1 दिवस अगोदर ऍक्टिव्ह बोर्डो आणि स्टेप्टोसायक्लिन किंवा ऍक्टिव्ह बोर्डो आणि व्हॅलिडामायसिन असं जरी आपण एकदा ड्रेंच केलं किंवा ड्रीपमधून जर आपण सोडून दिलं तर नक्कीच जे काही फंगसमुळे आणि बॅक्टेरियामुळे जे काही आपल्या रोपांची मर होणार आहे ती मर त्या ठिकाणी आपल्याला टाळता येईल आणि ती मर त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे आपल्याला लागवड करायच्या अगोदर हे 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच ज्या वेळेला आपण प्लॉटमध्ये फिरतो, आता कांद्याचं जर आपण चर्चा करण्याचं म्हणजे या अनुषंगानं जर विषय घेतला तर कांद्याचं रोप बऱ्यापैकी मरतंय किंवा कांद्याचं रोप बऱ्यापैकी मान टाकून संपून जातं. तर अशा वेळेला आपल्याला त्याचं जर आपण चेक केलं तर त्या ठिकाणी निमॅटोडमुळं बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या रोपाला अडचण आलेली आपल्याला दिसून आली. हे सांगण्याचा उद्देश त्याच जमिनीमध्ये आपण परत तेच पीक घेत असू तर निमॅटोडचा प्रॉब्लेम 100% जास्त येणार. मग निमॅटोडच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करता येईल तर निमॅटोडच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस ज्या बॅक्टेरिया येतात त्या बॅक्टेरिया एकरी 2 ते 3 लिटर आपल्याला ड्रीप मधून देणं गरजेचं आहे. दुसरं पोरस ऑक्सिजन लेवल, जमिनीमध्ये ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड म्हणून ते काम करतं, पोरस हे आपल्याला जमिनीमधून देणं तितकंच आवश्यक आहे, जेणेकरून सॉइल हेल्थ, सॉइल एरिएशन वाढून निमॅटोड आपल्याला थोडासा कंट्रोल त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे एक फंगससाठी सॅनिटायझेशन करण्यासाठी हायड्रोसिल आपल्याला वापरणं गरजेचं आहे. फंगस बॅक्टेरिया याच्या नियंत्रणासाठी 2 दिवस अगोदर ऍक्टिव्ह बोर्डो आणि स्टेप्टोसायक्लिन किंवा ऍक्टिव्ह बोर्डो आणि व्हॅलिडामायसिन हे ड्रीप मधून देणं गरजेचं आहे. आणि निमॅटोडसाठी पॅसिलोमायसिस जे आपल्या बॅक्टेरिया येतात त्या बॅक्टेरिया किंवा पोरस हे आपल्याला जमिनीमधून देणं आवश्यक राहील. हे ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला जे नवीन आपण प्लांटेशन करणार आहोत ते प्लांटेशन 100% सक्सेस व्हायला मदत केली जाईल. हे झालं आपलं प्लांटेशनच्या वेळेचं करायचं नियोजन. आता उशिरा केलेल्या भाजीपाल्यामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या अडचणी. पहिली अडचण ती म्हणजे ज्या वेळेला पाऊस कमी होऊन जातो, थंडी पडायची सुरुवात होऊन जाते त्यावेळेला धुक्याचं प्रमाण वाढतं. धुकं ज्या वेळेला वाढलं जाईल त्यावेळेला सेटिंग होणाऱ्या कळीवरती किंवा फुलावरती बॅक्टेरियल ब्लाइट आणि लेट लागवड झाल्यानंतर पहिल्या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून जे नंतर येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती काम करावं लागेल. लागवड झाल्यानंतर मुळी लागवड करण्यासाठी इथून आपण सुरुवात करूया. ज्यावेळेला आपण नवीन रोप लावणार असू त्यावेळेला ते रोप ट्रायकोडर्मा 4-in-1 याच्यामध्ये बुडवून जर आपण लावलं तर त्याची मुळी लागवड केली किंवा ते जर रोप लावलं तर तो जो काही प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला मरीचा किंवा मॉर्टॅलिटीचा तो प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे रोप लाव कंपल्सरी आपल्याला या सोल्युशनची ट्रीटमेंट केल्यानंतरच त्याची लागवड ही झाली पाहिजे. पहिल्या 3ऱ्या दिवशी 1261
2.5 ते 3 ग्रॅम, सल्फर 1 ग्रॅम, 4-in-1 2 ml आणि थायमिथॉक्झाम अर्धा ग्रॅम ह्या कॉम्बिनेशनमध्ये घेऊन पर प्लांट 50 ते 100 ml ड्रेंच जर आपण केलं तर मुळी लवकर सेट होऊन झाडाचं खोड चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी मदत केली जाईल. जेवढी मुळी लवकर सेट होईल, जेवढ्या लवकर आपल्याला हे खोड स्ट्रॉंग झालेलं दिसून येईल, तेवढ्या आपल्याला थंडीमध्ये येणाऱ्या अडचणी येणार नाहीत. थंडीबद्दलच का सांगायचं तर क्लायमेट आपल्या हातात नाहीये, पण क्लायमेटमुळे येणाऱ्या अडचणी जर अगोदर आपण सॉल्व्ह केल्या तर किती वातावरण खराब राहिलं तर त्यावेळेला आपल्याला ॲव्हरेजला किंवा टनेजला अडचण येणार नाही. त्याच्यासाठी मुळी जेवढ्या लवकर आपली ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि प्लांट जेवढ्या लवकर सॉइलमध्ये ग्रो होईल, तेवढं आपल्याला पुढची झाडाची ग्रोथ व्यवस्थित मिळायला मदत केली जाईल. ही आपली पहिली ड्रेंच. सेकंड ड्रेंचिंग 35% मेटलॅक्झिल, थायमिथॉक्झाम प्लस एनरिच ह्या कॉम्बिनेशनमध्ये दुसरी ड्रेंचिंग झाली पाहिजे. अर्धा ग्रॅमनं मेटलॅक्झिल 35%, 2 ml एनरिच आणि अर्धा ग्रॅमनं थायमिथॉक्झाम याची सेकंड ड्रेंचिंग होणं गरजेचं आहे. थर्ड ड्रेंचिंग जी आहे ते आपल्याला झाडाच्या वाढीच्या दृष्टीनं आणि त्या खोडामध्ये बळकटपणा येण्यासाठी जे काम करतं, असं म्हणजे पोटॅश आणि कॅल्शियम हे दोन्ही न्यूट्रिशन जातील अशी ड्रेंचिंग होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 13-0-45 2 ते 2.5 ग्रॅमनं, कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम आणि 4-in-1 किंवा सुपर ह्युमिक हे 2 ml अशा कॉम्बिनेशनमध्ये ही ड्रेंचिंग होणं गरजेचं आहे. आणि चौथी जी ड्रेंचिंग आहे ती साधारण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जी येणार आहे ती परत बॅक्टेरियल ब्लाइट, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट या सगळ्यांसाठी काम करेल. याच्यासाठी मग ॲक्टिव्ह बोर्डो 2.5 ते 3 मिलीनं स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा व्हॅलिडामायसिन ड्रिपमधून ड्रेंचिंगला जर आपण वापरलं तर नक्कीच जो काय अर्ली लेट आणि बॅक्टेरियल ब्लाइट जो त्रास देणार आहे त्याची अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही. हे झालं आपलं ड्रेंचिंगच्या माध्यमातून या लेट प्लॉटांना करायचं काम, जेणेकरून मुळी लवकर सेट होईल आणि जेवढ्या लवकर फुटवा ते झाड पकडेल तेवढं आपल्याला थंडी जरी वाढली, अर्लीमध्ये जरी आली तरी फारशी अडचण जाणवणार नाही. रोगांच्या बाबतीत जर आपल्याला चर्चा करायची असेल तर दव पडल्यानंतर टोमॅटोवरती अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट हे जास्त त्रास देतील. बॅक्टेरियल ब्लाइटचा त्रास आपल्याला त्या ठिकाणी जास्त राहील. मिरचीवरती जर आपल्याला चर्चा करायची असेल तर जो आता या सीझनमध्ये आपल्या सगळ्यांना खूप त्रास देतो, ज्याला आपण फायटोप्थोरा म्हणतो, फायटोप्थोरा स्पेसिस, शेंडा जळून जातो किंवा पेरं जे आहे ते जळून जातं आणि तिथून मिरची सुकत येते, तो फायटोप्थोरा स्पेसिसचा प्रॉब्लेम. हाय ह्युमिडिटी, कंटिन्यू ओलसरपणा असा जर प्रकार राहिला तर तो फायटोप्थोरा हा प्रत्येक ठिकाणी जास्त त्रास देणार. मग फायटोप्थोरा आणि मिरचीमध्ये येऊ नये म्हणून जर आपल्याला उपाययोजना करायच्या असतील तर आत्ताचे जे आपण ह्या ड्रेंचिंग सांगितले या ड्रेंचिंगच्या माध्यमातून काम केलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला ते रोग डिसीज कंट्रोलसाठी चांगल्या पद्धतीनं होईल. आत्ताचे जे प्लॉट चालू आहेत त्यांच्यासाठी फायटोप्थोरा कंट्रोलसाठी बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला चर्चा होते किंवा बऱ्याच ठिकाणाहून कॉल येतात त्यावेळेला त्यांचं मोस्ट ऑफ कल हा डाउनी मिल्ड्यूसाठी चालणारे जेवढे काही फंगिसाइड्स आहेत त्याच्यावरती राहतो. पण फायटोप्थोराचं जर आपल्याला कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळवायचा असेल तर त्याच्यापेक्षा ट्रायझोल ग्रुपमधले जेवढे काही फंगिसाइड्स असतील त्यांचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला फायटोप्थोरा 100% कंट्रोल करायला मदत केली जाईल. कॉम्बिनेशन सांगायचं झालं तर हेक्साकोनाझोल प्लस कॅप्टर म्हणजे ताकद आणि फायटर 40 ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी जो काही तो फायटोप्थोरा येणार आहे तो कंट्रोल राहायला मदत केली जाईल. सेकंड स्प्रे जर आपल्याला त्याच्यावरती घ्यायचा असेल, एक्सपोर्टचं प्लॅनिंग नसेल तर ट्रायसायक्लाझोल प्लस मॅन्कोझेब, एक्सपोर्टचं प्लॅनिंग असेल तर मॅन्कोझेब कॅन्सल करून ट्रायसायक्लाझोल आणि फायटर 40 या कॉम्बिनेशनमध्ये जरी स्प्रे घेतला तरी बऱ्यापैकी आहेत त्या ठिकाणी आपल्याला फायटोप्थोरा कंट्रोल व्हायला मदत केली जाईल. आणि तिसरा जो सगळीकडे चांगले रिझल्ट आपल्याला ज्याचे मिळाले तो म्हणजे हायड्रोसिल आणि कोबाल्ट सल्फेट ह्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे घेतला तर बऱ्यापैकी फायटोप्थोरा सुद्धा नियंत्रणात राहायला मदत केली जाईल. किडींच्या बाबतीत जर आपल्याला चर्चा करायची असेल तर ज्यावेळेला क्लायमेटमध्ये मोठं व्हॅरिएशन होतं त्यावेळेला सकिंग पेस्टचा अटॅक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. मिरचीमध्ये थंडीच्या काळामध्ये आपल्याला येलो माईट
ॲफिड्स आणि थ्रिप्स ह्या 3 किडींवरती जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला ते हेच प्लॉट थंडीतले म्हणजे लेटचे प्लॉट ज्यावेळेला टेम्परेचरला जातील त्यावेळेला रेड माईट म्हणजे येलो माईट, थ्रिप्स, ॲफिड्स आणि रेड माईट या 4 किडींसाठी आपल्याला आत्तापासून नियोजन करणं फार आवश्यक आहे. मग त्यांचं नियोजन काय आहे तर जे आता आपण ड्रेंचच्या माध्यमातून सांगितलं होतं थायमिथॉक्झाम घेणं गरजेचं आहे. त्यानं सुरुवातीचे सकिंग पेस्ट आपल्याला कंट्रोल राहायला मदत केली जाईल. आणि लागवड झाल्यानंतर दर 8 ते 10 दिवसांनी किंवा दर 15 दिवसाच्या अंतराने बिप्रोफेन्झिन म्हणजे ॲप्लॉड प्लस एन इम्पॅक्ट या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण स्प्रे घेतला तर रेड माईट आणि येलो माईट या दोन्हीवरती आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. ॲफिड्स असतील, थ्रिप्स असतील, जास्त प्रमाणामध्ये दिसत असतील, त्याचं जर आपल्याला बायोलॉजिकलमध्ये नियंत्रण घ्यायचं असेल तर 5 पिलरचा जरी आपण स्प्रे घेतला तरी आपल्याला त्याचं नियंत्रण चांगलं मिळायला मदत केली जाईल. आणि केमिकलमध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल थ्रिप्ससाठी तर आपण थायमिथॉक्झाम नंतर क्लोथेनिडीन म्हणजे डेंटासूचं रेकमेंडेशन आपण त्या ठिकाणी करतो. त्याचे रिझल्ट आपल्याला थ्रिप्ससाठी आणि ॲफिड्ससाठी चांगल्या प्रकारे मिळायला मदत केली जाईल. स्पायनोटोरमचा स्प्रे ज्यावेळेला आपला पुढा चालू होऊन जाईल त्यावेळेला जर त्याचा एखादा आपण स्प्रे घेतला एकरी 180 मिली या प्रमाणामध्ये तरी सुद्धा बऱ्यापैकी आळी, थ्रिप्स, माईट हे सगळ्यांचं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कंट्रोल मिळायला मदत केली जाईल. सांगण्याचं तात्पर्य एकच की सकिंग पेस्टसाठी आपल्याला या ठिकाणी नियंत्रण मिळवणं फार आवश्यक आहे. ज्यावेळेला क्लायमेटमध्ये व्हेरिएशन होईल त्यावेळेला आत्ताचं जे आपण प्लांटेशन करणार आहोत हे प्लांटेशन सगळ्या प्रकारच्या ऋतूमधून जाणारं आहे. लागवड केल्यानंतर पावसाळी वाढीच्या अवस्थेमध्ये थंडी असेल आणि एंड ज्या वेळेला होत येईल त्यावेळेला थोडंसं टेम्परेचर वाढलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे ह्या तिन्ही क्लायमेटमध्ये सुटेबल राहील अशा व्हरायटीची आपल्याला या ठिकाणी निवड करावी लागेल. आणि ह्या तिन्ही क्लायमेटमध्ये आपल्याला वेगवेगळे कीड आणि रोग नियंत्रणासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करावे लागतील. कीड आणि रोग या विषयी आपण नंतरही परत चर्चा करू. आता जो महत्वाचा विषय आहे की या सीझनमध्ये जे आपण प्लांटेशन करणार आहोत त्याचं जर टनेज आपल्याला चांगलं मिळवायचं असेल तर कोणते कोणते न्यूट्रिशन आपल्याला सुरुवातीपासून योग्य देणं गरजेचं आहे. तर या सीझनमध्ये ज्या वेळेला क्लायमेट व्हेरिएशन होतं त्यावेळेला कॅल्शियम डिफिशियन्सी ही लवकर दिसून येते. उदाहरण जर द्यायचं असेल तर आता जेवढे काही टोमॅटोचे प्लॉट चालू असतील ज्यावेळेला हे मोठे पाऊस पडायला सुरुवात झाली त्यावेळेला आपोआप चिरायला सुरुवात झाली, क्रॅकिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा जो पाला खराब झाला तो पाला त्या फळाला लागल्यानंतर त्या ठिकाणी फळ खराब होण्याचं प्रमाण जास्त राहिले. हे 100% कॅल्शियम डिफिशियन्सीचं कारण. क्लायमेटमध्ये ज्या वेळेला मोठं व्हेरिएशन होतं त्यावेळेला झाडातला कॅल्शियम हा इमिजिएट डाऊन होऊन जातो. त्याच्यामुळं इथून पुढचे जे आपल्याला प्लॉट करायचे त्या प्लॉटमध्ये कॅल्शियमची लेवल सुरुवातीपासून आपल्याला जास्त ठेवणं आवश्यक आहे. म्हणून जी आपण तिसरी ड्रेंचिंग रेकमेंड केलेली होती ती म्हणजे 13-045 कॅल्शियम नायट्रेट आणि 4-in-1 किंवा एनरिच किंवा ह्युमिक ह्या कॉम्बिनेशनमध्ये ज्या वेळेला आपण तो ड्रेंचिंग करू त्यावेळेला कॅल्शियमची लेवल आपल्याला झाडामध्ये योग्य राहण्यासाठी मदत केली जाईल. कोणत्या कोणत्या न्यूट्रिशन बद्दल आपल्याला जास्त काळजी घेणं ह्या सीझनमध्ये आवश्यक आहे. टोटल सगळे 16 न्यूट्रिशन हे झाडाला लागतात हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या सीझनमध्ये एन, पी आणि के ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन योग्य असलं पाहिजे. नत्र जर या सीझनमध्ये कमी पडलेला असेल तर थंडीमध्ये अपेक्षित लेंथ मिळत नाही. मिरचीच्या बाबतीत जी आता आपण G4 सेगमेंटमध्ये आपण जी चर्चा करतो जी एक्सपोर्टला बऱ्यापैकी चालते अशा मिरचीमध्ये थंडी वाढल्यानंतर मिरचीची लेंथ आपल्याला योग्य मिळत नाही. जर लेंथ मिळाली नाही तर ऑब्विसली त्याचा परिणाम हा क्वालिटीवरती होणार जाणवणार. जर लेंथ कमी पडू द्यायची नसेल तर बेसल डोसमध्येच जे मग सांगितले की युरिया किंवा अमोनियम सल्फेट 1846 कव्हर GR सॉइल मास्टर निंबोळी पेंट आणि सल्फर यांचा वापर करावा लागेल. त्याचबरोबर कॅल्शियम हे 20 ते 21 दिवसातून त्याचा डोस आपल्याला पूर्ण करावाच लागेल. फ्लावरिंग पर्यंत 15 ते 20 किलो कॅल्शियम नायट्रेट गेलं तरी चालेल.
कॉम्बिनेशनमध्ये येतं. बऱ्याच कॅल्शियम आणि बोरॉनचं कॉम्बिनेशन मिळतं, काही ठिकाणी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन मिळतं, काही ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉनचं कॉम्बिनेशन मिळतं. काही ऑक्साईड फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करतात लिक्विड कॅल्शियम ऑक्साईड. त्यांचा जरी वापर करता आला तरी तो करणं या सीझनला फार आवश्यक आहे. कॅल्शियम नत्र ज्या वेळेला योग्य राहील त्यावेळेला लेंथ आणि किपिंग क्वालिटी फळाची हे आपल्याला चांगली मिळायला मदत केली जाईल. फॉस्फरस पोटॅश हे फळाच्या क्वालिटीसाठी चांगल्या प्रकारे काम करतात. ते सुद्धा जर आपण बेसल डोसच्या माध्यमातून जर देता आले तर नक्कीच ज्या वेळेला प्लांट फुल ग्रोथमध्ये असेल, ज्यावेळेला त्याच्या अंगावरती भरपूर फळं असतील त्यावेळेला तो बेसल डोस काम करेल आणि पर्यायानं आपल्याला त्या ठिकाणी क्वालिटीला अडचण येणार नाही. म्हणजे न्यूट्रिशनमध्ये NPKचं कॉम्बिनेशन या सीझनमध्ये असलं पाहिजे. सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फरमध्ये सल्फरचा बेसल डोसला वापर आणि कॅल्शियम हे आपल्याला फ्लावरिंग पर्यंत 15 ते 20 किलो गेलाच पाहिजे. आणि ग्रोथ स्टेजनुसार वरतून कॅल्शियमचे स्प्रे आणि जमिनीमधून कॅल्शियम हा असला पाहिजे. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल तर झिंक, फेरस, बोरॉन सगळेच मायक्रोन्यूट्रिएंट इसेन्शियल आहेत, पण त्यात झिंक, फेरस आणि बोरॉन यांचं कॉम्बिनेशन किंवा यांचा वापर जरा थोडासा आपल्याला जास्त या ठिकाणी करणं गरजेचं आहे. झिंक एन्झाईम ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम करतं, पांढरी मुळी ऍक्टिव्ह करण्यासाठी काम करतं. जेवढी तुमची झाडातली एन्झाईम ऍक्टिव्हिटी चांगली असेल तेवढं झाडाचं न्यूट्रिशन तयार करण्याची प्रक्रिया सुरळीत राहील. फळाची एक समान क्वालिटीसाठी झिंक चांगल्या प्रकारे काम करेल. पण ते दर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 200 ग्रॅम पर एकर अशा पद्धतीने आपल्याला जर झिंक देता आलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला फळाच्या क्वालिटीसाठी चांगल्या प्रकारे होईल. फेरस EDTA फॉर्ममध्ये असेल किंवा EDDAच्या फॉर्ममध्ये असेल तो फेरस 20-21 दिवसातून एक वेळेस अशा कॉम्बिनेशनमध्ये जर आपल्याला देता आला तर नक्कीच त्याचाही बेनिफिट आपल्याला फळाच्या क्वालिटीसाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. टोमॅटोच्या बाबतीत जर चर्चा करायची असेल तर थंडी वाढल्यानंतर फळाची साईज लहान राहून जाते. फळाची साईज जर लहान राहिली तर अपेक्षित बाजारभाव आपल्याला मिळत नाही. आणि टोमॅटोच्या फळाच्या साईजसाठी जर कोण काम करत असेल तर ते म्हणजे फॉस्फरस, पोटॅश, झिंक, फेरस आणि कॅल्शियम हे आपल्याला न्यूट्रिशन जमिनीमधून वाढवावं लागतील. जे आत्ताचे काही प्लॉट संपत आलेले असतील पण त्यांना आपल्याला जर साईज घ्यायची असेल तर त्या प्लॉटसाठी फक्त सांगतो 13-0-45 4 ते 5 किलो आणि ॲक्टिवेटर 2 लिटर पर एकर असं जर आपण सॉईल ॲप्लिकेशन जर केलं तर नक्कीच आहे हे फळ फुगवणीसाठी चांगले रिझल्ट आपल्याला या डोसचे मिळायला मदत केली जाईल आणि फळाची एक समान क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला मिळायला अडचण येणार नाही. न्यूट्रिशनमध्ये अजून आपल्याला जर काळजी करायची असेल तर ते म्हणजे फॉस्फरस पोटॅशचा अपटेक कंटिन्यू कसा राहील ह्या दृष्टीनं बघावं लागेल. आणि त्याच्यासाठी काय काम करतं तर कव्हर GRचं जे आपण रेकमेंडेशन केलेलं आहे बेसल डोसला सिलिकॉन ग्रॅन्युअल असल्यामुळं फॉस्फरस आणि पोटॅशचा अपटेक कंटिन्यू झाडामध्ये राहण्यासाठी मदत करतं. जेवढा फॉस्फरस आणि पोटॅशचा अपटेक झाडामध्ये चांगला असेल तेवढी झाडाची साखळी चालू राहायला मदत केली जाईल. G4 सेगमेंट असेल किंवा आपलं टोमॅटो असेल त्याचा जर खुडा त्याचा जर माल कंटिन्यू निघत राहिला तर टनेजला अडचण येत नाही. मग त्या दृष्टीनं आपल्याला कव्हर GR जर बेसल डोसमध्ये आपण वापर जर केला तर नक्कीच फॉस्फरस पोटॅशचा अपटेक राहून साखळी कंटिन्यू चालू राहायला मदत केली जाईल. आणि याच चर्चेच्या माध्यमातून अजून एक सांगायचं ते म्हणजे या सीझनला झाडावरती माल राहिला तर चालेल, पण इथून पुढचे जे काय आपण प्लांटेशन करणार आहोत त्याचं तयार झालेला माल झाडावरती जास्त दिवस ठेवून चालत नाही. टोमॅटोच्या बाबतीत तर काय अडचण नाही, आपण एक दिवसात त्याचा खोडा कंटिन्यू करतो, पण मिरचीच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आपण थोडंसं लेट करतो की वन टाइम खोडा होऊन जाईल. पण असं जर आपण फळ छाटणी ह्या लेटच्या प्लॉटमध्ये जर आपण केलं तर अंगावरती म्हणजे त्या झाडाच्या वर मालाची संख्या जास्त राहिल्यामुळं आणि त्यावेळेस टेम्परेचर लो असल्या कारणाने पुढची जी झाडाची फूट आणि ग्रोथ आहे ती पूर्णतः स्टॉप होऊन जाते आणि झाड बॅक्टेरियल ब्लाइट असेल किंवा कोणतंही डिसीज असेल त्याला लवकर बळी पडतं. त्याच्यामुळे इथून जे आपल्याला लेट प्लांटेशन जे आपल्याला करायचे त्याला एक बेसिक
मुद्दा आपल्या लक्षात घेणं गरजेचं, तो म्हणजे जो माल आपला तयार होईल तो तयार झालेला माल जास्त दिवस झाडावरती न ठेवणं किंवा योग्य स्टेज आल्यानंतर लगेच तो काढून मार्केटला पाठवणं, हा एक नियम आपल्याला ह्या उशिरा जे काय आपण भाजीपाला लागवड करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला करणं फार आवश्यक आहे. ओम गायत्री नर्सरी आणि ओम गायत्री ॲग्रोमॉल यांच्या माध्यमातून आपण ह्या लेट जे काय आता भाजीपाला पीक आपण करणार आहोत त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा केली. मिरची आणि टोमॅटो सोडून आता बऱ्याच ठिकाणी काकडी, कारलं किंवा दोडकं यांचं प्लांटेशन बऱ्याच ठिकाणी करण्याचं चालू आहे. आता काकडी जर आपल्याला त्याच बेडवरती लावायची असेल, टोमॅटोच्याच याच्यावरती किंवा जिथं मिरची असेल त्याच ठिकाणी जर लावायची असेल तर पहिले एक बेसिक मुद्दा, बेसल डोस आपल्याला टाकता येणार नाही कारण की ऑलरेडी मल्चिंग पेपर टाकलेला आहे आणि कमी कालावधीचं पीक असल्यामुळे ते लवकर निघून जातं, म्हणून बेसल डोसची आवश्यकता फारशी नाही. पण तो बेड सॅनिटाईज होणं गरजेचं आहे. तो बेड जर सॅनिटाईज झाला तर आपल्याला जे काय आपण बी लावणार आहे किंवा जे काय आपण रोप लावणार आहे ते मॉर्टॅलिटी होणार नाही किंवा ते रोप मरणार नाही, ते लवकर सेट व्हायला मदत केली जाईल. आणि जेवढं आपल्याला नायट्रोजन लेवल देता येईल तेवढी जर आपण नायट्रोजन लेवल म्हणजे जे 1261 आपण फळ भाजीपाला पिकांना सांगितलं ते वेलवर्गीयांना 19-19 सल्फर 4-in-1 अशा ड्रेंचिंगच्या माध्यमातून जर आपण सुरुवात केली तर नक्कीच वेल लवकर धरायला मदत होईल. जेवढ्या लवकर वेल डेव्हलप होईल तेवढं थंडीचा परिणाम त्या वेलावरती होणार नाही. आणि वेल जर आपल्याला लवकर ग्रोथ करायचा असेल तर शक्यतो रोप आपल्याला जर मिळालं, भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल किंवा आपली काकडी असेल, त्याचं जर रोप मिळालं तर तेवढे आपले 15-20 दिवस किंवा 21 दिवसाचा कालावधी जो आपला वाचेल त्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी वेलाची ग्रोथ आपल्याला मिळलेली दिसून येईल. केळींच्या बाबतीत वेलवर्गीयाला आपल्याला कारलं सोडून इतर 2 पिकांना काकडी असेल, दोडका असेल किंवा भोपळा असेल याला नागाळीसाठी आपल्याला नियंत्रण घेणं गरजेचं आहे. नागाळीसाठी ड्रेंचिंगच्या माध्यमातूनच जर आपण इन्सेक्टिसाईडची जर ड्रेंचिंग केली तर बऱ्यापैकी नागाळीचंही टेन्शन आपल्याला राहणार नाही, जेणेकरून खालचे पानं खराब होणार नाहीत आणि वेल लवकर ग्रोथ घ्यायला मदत केली जाईल. आणि जर वेल थांबल्यासारखं वाटत असेल अशा स्टेजला मग आपण ड्रीपमधून पोरस आणि एनरिच हे जरी आपण ड्रीपमधून दिलं तरी बऱ्यापैकी वेलाची ग्रोथ कंटिन्यू राहायला मदत केली जाईल. आता याच्यामध्ये कोणाला पर्सनली काही अडचणी असतील किंवा वेगवेगळं आणखीन काही वेगळं पीक करण्याचं नियोजन असेल तर त्यांनी पर्सनली मला किंवा आपल्या ओम गायत्री ॲग्रोमॉलचे राजेश चव्हाण आहेत त्यांना जरी पर्सनली मेसेज टाकले तर नक्कीच आपण त्या प्रश्नावरती शंकेचं आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू. कुणाचे काही प्रश्न आले असतील तर ते आपण आता या ठिकाणी घेऊयात. आणि आजचे आपलं वेबिनार या ठिकाणी पूर्ण झालं असं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.